नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या लेक्चरमध्ये स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 शब्दांचा अभ्यास करणार आहोत। एम, इज, आर हे शब्द वर्तमान काळामध्ये वापरले जातात आणि यांचा मराठीमध्ये अर्थ आहे, आहेस, आहात, आहेत, आहोत असा वेगवेगळा होतो। त्याचं कारण आहे की ते ज्या कर्त्यासोबत वापरले जातात त्याच्यासोबत त्याचा कदाचित वेगळा अर्थ होतो आणि आपल्याला हे शब्द कोणत्या कर्त्यांसोबत वापरायचे आहेत ते मी शिकवणार आहे। तत्पूर्वी वाक्यामध्ये कर्ता कोणता वापरला जातो आणि ह्या कर्त्यांचा वापर आपल्याला विधानार्थी वाक्य म्हणजे स्टेटमेंट्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्सेस याच्यामध्ये करायचा आहे। आणि विधानार्थी वाक्यामध्ये नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच कर्ता वापरलेला असतो आणि शेवटी फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम दिलेला असतो, हे लक्षात घ्यायचं आहे। म्हणून आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रोनाउन्सचा वापर कर्ता म्हणून करणार आहोत। तर जे प्रोनाउन्स या ठिकाणी दिलेले आहेत हे पर्सनल प्रोनाउन्स आहेत, म्हणजे व्यक्तिवाचक सर्वनामे आहेत। आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही किंवा आपण, यू म्हणजे तू, त्यानंतर प्लुरल यूचा अर्थ तुम्ही असाही होतो। ही म्हणजे तो, एका पुरुषासाठी किंवा एका मुलासाठी वगैरे असं पुरुषवाचक गोष्टींसाठी ते वापरलं जातं ही हे सर्वनाम। शी म्हणजे ती, ते एका स्त्रीसाठी वापरलं जातं। इट म्हणजे ते, तो, ती यांचा वापर प्राणी, पक्षी, एक प्राणी असेल, पक्षी असेल, वनस्पती असेल किंवा निर्जीव वस्तू असतील यांच्यासाठी केला जातो। आणि दे म्हणजे ते किंवा त्या यांचा वापर अनेक स्त्रिया, अनेक पुरुष किंवा अनेक वस्तू या सगळ्यांसाठी केला जातो। तसेच या सर्वनामांच्या नंतर आपल्याला सिंग्युलर सब्जेक्ट शिकायचे आहेत आणि त्यांच्यानंतर इज या क्रियापदाचा, या शब्दाचा वापर आपल्याला शिकायचा आहे। तर सिंग्युलर सब्जेक्टमध्ये समावेश होतो तो म्हणजे पर्सनल नाउन्सचा। त्याला व्यक्तिवाचक सर्वनाम किंवा व्यक्तिवाचक नाम किंवा विशेष नाम असंही म्हटलं जातं। रमेश, निकिता, पुणे, सुझुकी याचा अर्थ असा की एखाद्या पुरुषाचं, स्त्रीचं नाव, एखाद्या गावाचं नाव, शहराचं नाव किंवा एखाद्या कंपनीचं, ब्रँडचं नाव, आडनाव यांचा समावेश व्यक्तिवाचक सर्वनामांमध्ये होतो। म्हणून त्यांच्यानंतर कधी पण एकवचनी, त्यांना एकवचनी कर्ता असं म्हणतात, म्हणून एकवचनी क्रियापद त्यानंतर वापरायचं आहे। त्यानंतर वॉटर, शुगर, सॉईल, मिल्क, पेट्रोल हे स्थायूद्रव आणि वायू पदार्थ जे आहेत त्या पदार्थवाचक नामांचं सुद्धा एकवचनी कर्ता म्हणून त्यांना समजलं जातं आणि त्यांचा वापर त्याप्रमाणे होतो। त्यांच्यानंतर सुद्धा ते एकवचनामध्ये नसतात, परंतु त्यांच्यानंतर एकवचनी क्रियापद आपल्याला वापरावं लागतं कायम, म्हणून त्यांना एकवचनी कर्ता म्हणून आपण त्यांचा समावेश या गटामध्ये करू शकतो। त्यानंतर सामान्य नामांपैकी जे सामान्य नाम आहेत ज्यांचं एकवचन आणि अनेकवचन होतं, अशा आणि एकवचनामध्ये असलेल्या सामान्य नामांचा सुद्धा एकवचनी कर्ता म्हणून समावेश होतो। उदाहरणार्थ अ डॉग म्हणजे एक कुत्रा, कॅट म्हणजे मांजर, ट्री म्हणजे झाड यांच्यानंतर आपल्याला इज वापरायचं आहे। आणि काही ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स म्हणजे त्यांना भाववाचक नामं म्हणतात की ज्या गोष्टींना आपण स्पर्श करू शकत नाही, ज्या गोष्टींना आपण बघू शकत नाही अशा ज्या गोष्टी आहेत त्यांचे जे नावं असतात, जसं की फ्रेंडशिप म्हणजे मैत्री, लव म्हणजे प्रेम, मदरहूड म्हणजे मातृत्व, ब्रदरहूड म्हणजे बंधुत्व, अशा अनेक शब्द आहेत की ज्यांना आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स असं म्हणतो। अशांचा सुद्धा समावेश एकवचनी कर्त्यामध्ये होतो आणि त्यांच्यानंतर एकवचनी क्रियापद वापरायचे असतात। या ठिकाणी इज हे एकवचनी क्रियापद म्हणून आहे, आर हे अनेकवचनी क्रियापद आहे। त्यानंतर आपल्याला प्लुरल सब्जेक्ट्सचा सुद्धा अभ्यास करायचा आहे। प्लुरल सब्जेक्ट्स म्हणजे अनेकवचनी कर्ते, आणि अनेकवचनी कर्ते ज्या आहेत त्यामध्ये सामान्य नामांचं ज्यावेळेस अनेकवचनी रूप आहे, जसं की ट्री म्हणजे झाड, पण ट्रीज म्हणजे झाडे, तर हे अनेकवचनी जे नाम आहे त्याचा अनेकवचनी कर्ता म्हणून वापर केला जातो आणि त्यानंतर अनेकवचनी क्रियापद आर हे वापरायचं आहे, आपल्याला सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी उदाहरणं थोडे आहेत, परंतु या प्रकारचे अनेक वाक्य आपल्याला बनवायचे आहे। ट्रीज म्हणजे झाडे, डोअर्स म्हणजे दरवाजे, बॉईज म्हणजे मुले, गर्ल्स म्हणजे मुली, स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी, हेन्स कोंबड्या, काऊस गायी, कॅप्स टोप्या हे अनेकवचनी नामं आहेत, सामान्य नामं। परंतु ज्यावेळेस विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन्स आहेत, विशेष नामं किंवा मटेरियल नाउन्स हे दोन एकत्र जोडले जातात त्यावेळेस त्यांना अनेकवचनी कर्ता असं समजलं जातं। फॉर एक्झाम्पल रमेश आणि निलेश, रमेश अँड निलेश यांचा एकत्रित एका वाक्यामध्ये त्यांच्याविषयी बोलण्यासाठी जर त्यांचा कर्ता म्हणून उपयोग केला तर ते अनेकवचनी कर्ता होतो। फॉर एक्झाम्पल राम अँड निलेश आर माय ब्रदर्स, राम आणि निलेश माझे भाऊ आहे। या ठिकाणी आर आपण वापरलेले कारण की त्या दोघांचा एकत्रित मिळून कर्ता म्हणून वापर केलेला आहे, त्याला अनेकवचनी कर्ता आपल्याला म्हणायचं आहे।
या सगळ्या कर्त्यांसोबत म्हणजे प्रोनाउन्स, सिंग्युलर सब्जेक्ट्स आणि प्लुरल सब्जेक्टच्या सोबत आपल्याला ॲम इज आर वापरायचा आहे. तर या ठिकाणी प्रत्येकाच्या सोबत आपण वाक्य बघणार आहोत, परंतु आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जर आपल्याला यापैकी काही शब्द माहीत नसतील तर हे शब्द आपण लिहून घ्यायचे आहे. एक एक शब्द तुम्ही 5-10 वेळेस लिहू शकता, वापरू शकता, वाक्यामध्ये बोलताना वापरू शकता. आणि तसेच यांचा वापर करत असताना आपल्याला त्यांची स्पेलिंगसुद्धा लक्षात राहिली पाहिजे. रायटिंगसाठी, वाचण्यासाठी त्यांचे उच्चारसुद्धा लक्षात राहिले पाहिजेत. ही आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम आय म्हणजे मी या सर्वनामाचा आपण वाक्यामध्ये कर्ता म्हणून उपयोग करणार आहोत. आय सोबत आपण ॲम वापरतो. आय ॲम म्हणजे मी आहे. त्यानंतर ॲमच्या नंतर लगेचच नॉट वापरायचं आहे. जर नकारार्थी वाक्य करायचं असेल तर आय ॲम नॉट म्हणजे मी नाही. आणि या प्रकारचे वाक्य लिहित असताना त्यानंतर जर आपल्याला एखाद्या नामाचा जर त्या ठिकाणी वापर करायचा असेल, नाम वापरायचं असेल तर सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाम वापरायचं आहे. जसं की आय एम बॉय मी मुलगा आहे, आय एम गर्ल म्हणजे मी मुलगी आहे. या ठिकाणी विशेषणसुद्धा तुम्ही वापरू शकता. ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस किंवा प्रेपोजिशनल फ्रेजेससुद्धा या ठिकाणी आपण वापरू शकता. परंतु ज्यावेळेस नामाचा त्या ठिकाणी वापर होतो आहे त्यावेळेस ते नाम हे एकवचनामध्येच असलं पाहिजे, हेही आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्रियापदांचा वापर ॲम, इज, आर नंतर करत नाही आहोत. यासोबत जर क्रियापदं वापरले तर ते ING फॉर्ममध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असू शकतात किंवा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये V3 मध्ये असू शकतात, म्हणजे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपामध्ये. या ठिकाणी आपण फक्त नाम, सर्वनाम, प्रेपोजिशनल फ्रेजेस नाम, विशेषण, प्रेपोजिशनल फ्रेजेस आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस आपण या ठिकाणी वापरणार आहोत. हे लक्षात ठेवा की या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं आपण लिहून घ्यायची आहेत, अनेकदा लिहायचे आहेत, अनेकदा बोलायचे आहेत, त्यांची रिव्हिजन करायची, तरच ते आपल्याला समजणार आहेत. मी एका लेक्चरमध्ये जरी सर्व कर्त्यांसोबतचे वाक्य दिले तरी तुम्ही एका दिवशी आय आणि वी यांचेच वाक्य सुरुवातीला समजून घ्या, दुसऱ्या दिवशी सिंग्युलर यू आणि प्लुरल यूचे वाक्य समजून घ्या. अशा प्रकारे तुम्ही हळूहळू अभ्यास केला तरी चालतो. शेवटी तुम्ही सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्टचे वाक्य एकदा लिहिले तरी चालतील. अशा पद्धतीने तुम्ही सावकाश अभ्यास केला तरी चालेल आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे. परंतु हे वाक्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला होकारार्थी वाक्य लिहायचे आहेत, नकारार्थी वाक्य समजून घ्यायचे आहेत. ते लिहून आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे, बोलायचं आहे, रिव्हिजन द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला परफेक्ट व्हायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आय एम गर्ल मी मुलगी आहे, आय एम नॉट गर्ल मी मुलगी नाही. आय एम हॅप्पी मी आनंदी आहे. तुम्ही असंही म्हणू शकता आय एम नॉट सॅड मी दुःखी नाही. मी जरी या ठिकाणी नकारार्थी वाक्यामध्ये तोच शब्द वापरलेला असेल, नकारार्थी वाक्यामध्ये आपण दुसरा शब्दसुद्धा वापरू शकता. त्याप्रमाणे जिथे अजून काही तुमच्यासाठी शब्द दिलेले आहेत की जे शब्द वापरून तुम्ही वाक्य अजून बनवू शकता. आय एम ऑन ट्री मी झाडावर आहे, आय एम नॉट ऑन ट्री मी झाडावर नाही. नियर म्हणजे च्या जवळ, आय एम नियर गार्डन मी बागेजवळ आहे, आय एम नॉट नियर गार्डन मी बागेजवळ नाही. ह्या सगळ्या वाक्य आपण लिहून घ्यायच्या आहेत, नक्की लिहून घ्यायच्या आहेत आणि त्या वाक्यांचा वापर बोलण्यामध्ये सुद्धा करायचा आहे आणि जास्तीत जास्त वेळेस हे लिहायचे आहेत. जर आपण जास्तीत जास्त वेळेस लिहिले तर तुमचा सराव जास्त होणार आहे. आपण बोलायचं पण आहे नक्की. जर सुरुवातीला तुम्हाला बोलायला कोणी जर भेटलं नाही तर तुम्ही स्वतः त्याची रिव्हिजन कोणाच्या तरी समोर करायची. जर कोणी तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी भेटत नसेल तर आरशासमोर उभं राहून सुद्धा तुम्ही सांगू शकता आय एम निलेश मी निलेश आहे. आय एम नॉट युअर ब्रदर मी तुझा भाऊ नाही. आय एम इन माय हाऊस मी माझ्या घरात आहे. आय एम नॉट इन फ्रंट ऑफ द टेम्पल मी मंदिराच्या समोर नाही. आय एम 5 years old मी 5 वर्षांचा आहे. आय एम 15 years old मी 15 वर्षांचा आहे. आय एम नॉट 10 years old मी 10 वर्षांचा नाही. आय एम इन 6th standard मी इयत्ता 6वीमध्ये आहे. आय एम नॉट इन 10th standard मी इयत्ता 10वीमध्ये नाही. अशा प्रकारे तुम्ही वाक्य स्वतः आरशासमोर सुद्धा उभा राहून बोलू शकता, जेणेकरून तुमची स्पीकिंगची म्हणजे बोलण्याची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळेस वाक्य लिहिले तर वाक्य लिहिण्याची तुमची सराव होईल. या ठिकाणी आपल्याला विसरायचं नाही की आय सोबत ॲम वापरतो, आय सोबत इज किंवा आर आपल्याला वापरायचं नाही आहे. त्यानंतर आपण वीचे वाक्य या ठिकाणी पाहणार आहोत. वी सोबत आर हे क्रियापद वापरलं जातं. वी हे अनेकवचनी सर्वनाम आहे आणि त्यामुळे त्यानंतर जेव्हा आपल्याला नाऊन वापरायचे तर ते अनेकवचनीमध्ये वापरायचे. जसं बॉईज, गर्ल्स, कॅट्स, डॉग्स, मेन, ब्रदर्स हे या ठिकाणी अनेकवचनी नामं दिलेले आहेत. मात्र ज्यावेळेस ॲडजेक्टिव्ह येतं ॲडजेक्टिव्हचं अनेकवचन होत नाही. जसं फास्ट, गुड, जंटल, हॅप्पी यांचं अनेकवचन होत नाही. ते एकवचन पण नाही आणि अनेकवचन त्यांचं नंबर म्हणजे वचनच नसतं, त्यामुळे ते आहे तसेच राहतात, त्यामध्ये बदल करायचा नाही. या ठिकाणी काही उदाहरणं बघा. वी आर बॉईज आम्ही मुले आहोत.
वी आर नॉट बॉईज, आम्ही मुले नाही. वी आर गर्ल्स, आम्ही मुली आहोत. वी आर नॉट गर्ल्स, आम्ही मुली नाही. वी आर युअर फ्रेंड्स, आम्ही तुमचे मित्र आहोत. वी आर नॉट ब्रदर्स, आम्ही भाऊ नाही. अशा प्रकारे वाक्य जास्तीत जास्त लिहा. मी या ठिकाणी फक्त मार्गदर्शन करत आहे, परंतु आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हे मार्गदर्शन आपल्याला जर उपयुक्त करून घ्यायचं असेल, खूप महत्त्वाचं मार्गदर्शन असूनसुद्धा जर तुम्ही स्वतः काही केलं नाही तर त्याचा फायदा होणार नाही. म्हणून याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे 20 वाक्य होकारार्थी आणि 20 वाक्य नकारार्थी स्वतः लिहायचे आहेत, जेणेकरून तुमचं लिखाणामध्ये उईच्या नंतर तुम्ही ॲम किंवा इज कधीच लिहिलं नाही पाहिजे. अशा प्रकारचे तुमचा सराव होईल. बोलण्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते सांगायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर पुढे सिंग्युलर यू म्हणजे एकवचनी यू. एकवचनी यूचा अर्थ तू होतो आणि ज्यावेळेस आपल्याला एखाद्या समोरच्या एका व्यक्तीविषयी बोलायचं आहे त्यावेळेस आपल्याला यू आरच्या नंतर एकवचनी नाम वापरायचं आहे. यू आर प्लेयर, तू खेळाडू आहे. जर आपण म्हटलो यू आर प्लेयर्स तर त्याचा अर्थ तुम्ही खेळाडू आहात आणि याचा अर्थ त्या ठिकाणी आपण प्ल्युरल यू वापरत आहोत, म्हणजे अनेकवचनी यू वापरत आहोत, हे विसरायचं नाही. यू आर क्लेवर, तू हुशार आहेस. यू आर नॉट क्लेवर, तू हुशार नाहीस. यू आर माय ब्रदर, तू माझा भाऊ आहेस. यू आर नॉट माय ब्रदर, तू माझा भाऊ नाहीस. यू आर माय सिस्टर, तू माझी बहीण आहेस. यू आर नॉट माय सिस्टर, तू माझी बहीण नाहीस. यू आर माय वाईफ, तू माझी पत्नी आहेस. यू आर नॉट माय अंकल, तुम्ही माझे काका नाही. आता या ठिकाणी यू आर नॉट माय अंकल असं मी म्हटलेलं आहे. अंकल म्हणजे काका आणि एकटे, सिंग्युलर नाउन आपण वापरलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी त्याचा अर्थ जरी तुम्ही असा घेतला तरी आदरार्थी आपण तो अर्थ घेतो आहे. मी ज्यावेळेस म्हणेल यू आर माय फादर, याचा अर्थ होईल तुम्ही माझे वडील आहात. तुम्ही माझे वडील आहेत. फार्मर हे फादर हे एकवचनी नाम त्या ठिकाणी मी वापरलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की सुरुवातीला मी जे यू वापरलेलं आहे ते यू एकवचनी आहे, एकाच व्यक्तीसाठी वापरलं आहे, पण त्या व्यक्तीला आपण आदर देण्यासाठी तुम्ही असा त्या ठिकाणी शब्द मी वापरलेला आहे. प्ल्युरल यू म्हणजे अनेकवचनीचा अर्थ होतो तुम्ही. यू आर म्हणजे तुम्ही आहेत. नकारार्थी वाक्य करण्यासाठी आरच्या नंतर लगेचच नॉट वापरायचं आहे. मध्ये इन किंवा आर्टिकल प्रेपोजिशन त्याच्यामध्ये आलं नाही पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी अनेकवचनी नाम वापरायचे आहेत, जसे की पॅरेंट्स, बॅड पीपल, रिच वुमेन, ड्रायव्हर्स, रायटर्स, ऑडियन्स, अशा प्रकारे वेगवेगळे अनेकवचनी नाम वापरायचे आहेत. आपण प्रेपोजिशनल फ्रेजेस पण वापरू शकता, ॲडजेक्टिव्स पण वापरू शकता. यू आर ब्रदर्स, तुम्ही भाऊ आहात. यू आर नॉट माय स्टुडंट्स, तुम्ही माझे विद्यार्थी नाही. यू आर गर्ल्स, यू आर नॉट गर्ल्स. यू आर स्टुडंट्स, यू आर नॉट टीचर्स. यू आर इल टुडे, तुम्ही आज आजारी आहात. यू आर नॉट हॅप्पी टुडे, तुम्ही आज आनंदी नाही. अशा प्रकारचे वाक्य आपल्याला स्वतःला बनवायचे आहेत. हे मी दिलेले वाक्य तुम्ही लिहून घेऊ शकता. समोर हिरव्या रंगामध्ये दिलेले शब्द वापरून तुम्ही वाक्य बनवू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काही मनाने वाक्य लिहू शकता. त्याचा सराव तुम्हाला लिखाणामध्ये आणि बोलण्यामध्ये करायचा आहे. हे सर्वनाम आहे आणि त्याचा अर्थ तुम्हाला स्वतःला समजला पाहिजे की ही म्हणजे एक पुरुष, एका पुरुषासाठी हीचा वापर होतो, एका स्त्रीसाठी शीचा वापर होतो. ही इज, याच्यासोबत आपण वेगवेगळे शब्द वापरून तुम्ही वाक्य पूर्ण करू शकता, परंतु या ठिकाणी मी काही उदाहरणं देत आहे. ही इज निलेश, तो निलेश आहे. ही इज नॉट मोहन, तो मोहन नाही. ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे. ही इज नॉट माय फ्रेंड, तो माझा मित्र नाही. ही इज माय फादर, ते माझे वडील आहे. ही इज नॉट माय अंकल, ते माझे काका नाही. ही इज अ टायगर, तो वाघ आहे. ही इज नॉट टायगर, तो वाघ नाही. अशा प्रकारे आपण या ठिकाणी अनेक जास्तीत जास्त वाक्य लिहायचे आहे. शीचा वापर एका स्त्रीसाठी होतो, म्हणजे जसे की शी इज माय सिस्टर, शी इज नॉट माय मदर, ती माझी बहीण आहे. शी इज नॉट माय मदर, ती माझी आई नाही. शी इज माय फ्रेंड, ती माझी मैत्रीण आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला एकवचनी नाम वापरायचं आहे. शी इज माय वाईफ, ती माझी पत्नी आहे. शी इज नॉट फ्री, ती रिकामी नाही. शी इज नॉट स्लो, ती मंद नाही. शी इज गर्ल, ती मुलगी आहे. शी इज नॉट माय सिस्टर, ती माझी बहीण नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आपण वाक्य जास्तीत जास्त लिहू शकता. इटचा वापर आपल्याला प्रामुख्याने समजून घ्यायचा आहे, जो की खूप महत्त्वाचा आहे. इट म्हणजे एखादी निर्जीव वस्तू असेल त्याच्यासाठी, प्रत्येक निर्जीव वस्तूसाठी इट वापरायचा आहे. प्रत्येक प्राणी, वनस्पती किंवा पक्षी यांच्यासाठी सुद्धा आपण इट वापरू शकता. ज्यावेळेस एखादा प्राणी किंवा पक्षी, प्राणी
तुमच्या घरातला असेल, तुमचा पेट ॲनिमल असेल, पाळीव प्राणी असेल, तो जवळचा असेल, तर त्यावेळेस त्याला तुम्ही म्हणू शकता ही इज माय डॉग, शी इज माय कॅट. परंतु जर रस्त्यावर एखादा प्राणी आहे, तो तुमच्या ओळखीचा नाही किंवा जवळचा नाही, पर्सनल रिलेशन तुमचं काही नाही, त्यावेळेस तुम्ही त्या प्राण्याला इट इज कॅट, इट इज डॉग, इट इज हॉर्स, इट इज एलिफंट अशा प्रकारे इटचा वापर करायचा आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्या ठिकाणी निर्जीव गोष्टी जेवढ्या असतील त्याच्यासाठी इटचा वापर करायचा हे आपण कधीच विसरायचं नाही. इट इज बुक, ते पुस्तक आहे. इट इज नॉट माय मोबाईल, तो माझा मोबाईल आहे. इट इज ब्लॅक कार, ती काळी गाडी आहे. इट इज नॉट न्यू विंडो, ती नवीन खिडकी नाही. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण इट का वापरले हे समजून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण वापर करायचा. इट इज माय हँड, तो माझा हात आहे. इट इज नॉट युअर मोबाईल, तो तुझा मोबाईल नाही. अशा प्रकारचे वाक्य आपण वापरायचे आहेत, बोलायचे आहेत, लिहायचे आहेत. दे हे अनेकवचनी सर्वनामे हे लक्षात ठेवा. अनेकवचनी या अर्थाने एक पुरुष असेल तर आपण हीचा वापर करतो. ही इज माय ब्रदर, ही इज निलेश, तो निलेश आहे, तो माझा भाऊ आहे. अनेक लोक असतील तर देचा वापर होतो. अनेक पुरुष असतील, अनेक स्त्रिया असतील, अनेक निर्जीव वस्तू असल्या तरी सुद्धा देचा वापर होतो. दे आर बॉईज, ते मुले आहेत. दे आर नॉट गर्ल्स, त्या मुली नाही. दे आर माय पेन्स, ते माझे पेन आहे. दे आर नॉट 5 चेअर्स, त्या 5 खुर्च्या नाही. अशा प्रकारे वापर होतो. या ठिकाणी अनेकवचनी नामांचा वापर होतो. ॲडजेक्टिव्स, प्रेपोजिशनल फ्रेजेस आहेच तशा आपण वापरू शकतो. दे आर इन स्कूल, ते शाळेत आहेत. दे आर यंग बॉईज, ते तरुण मुले आहेत. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दे पासून वाक्य बनवायचे आहे. दे आर 4 चेअर्स, त्या 4 खुर्च्या आहेत. दे आर नॉट 5 टेबल्स, ते 5 टेबल नाही. अशा प्रकारे आपण स्वतःहून मनाने वाक्य लिहायचे. परंतु या लेक्चरचा आपल्याला अत्यंत फायदा याच्यासाठी होणार आहे. दे कशासाठी वापरायचं, ही कशासाठी वापरायचं, शी कशासाठी वापरायचं, अशा प्रत्येक प्रोनाऊनच्या बाबतीमध्ये मी माहिती दिलेली आहे. ती आपल्याला अत्यंत उपयुक्त असणार. त्यानंतर मी अगोदरच सिंग्युलर सब्जेक्ट आणि प्लुरल सब्जेक्ट विषयी सुरुवातीलाच आपल्याला माहिती दिलेली आहे. सिंग्युलर सब्जेक्ट सोबत इज याचा वापर होतो. त्याचा अर्थ आहे असा आहे. इज नॉट म्हटलं की नाही असा अर्थ होतो. या ठिकाणी आपण बघू शकता सिंग्युलर सब्जेक्ट सुरुवातीला पण दिलेले आहेत, या ठिकाणी पण दिलेले आहेत. त्यांचा वापर करून त्या सिंग्युलर सब्जेक्टने आपल्याला वाक्याची सुरुवात करायची आहे. जसे की ब्लॅक डॉग इज ऑन द रोड, काळा कुत्रा रस्त्यावर आहे. ऑटर इज हॉट, वॉटर इज हॉट, पाणी गरम आहे. दिस सॉईल इज ब्लॅक, ही माती काळी आहे. शुगर इज स्वीट, साखर गोड आहे. महेश इज नॉट गुड, महेश चांगला नाही. मिल्क इज व्हाईट, दूध पांढरा आहे. सी इज लार्ज, समुद्र विस्तीर्ण आहे. मँगो इज नॉट स्वीट, आंबा गोड नाही. स्कूल इज नॉट ओपन, शाळा उघडी नाही. पुणे इज क्लीन, पुणे स्वच्छ आहे. आवर सिटी इज नॉट क्लीन, आमचं शहर स्वच्छ नाही. अशा प्रकारे तुम्ही सिंग्युलर सब्जेक्टसोबत वाक्य तयार करू शकता, लिहू शकता आणि बोलू पण शकता. त्यानंतर प्लुरल सब्जेक्ट म्हणजे अनेकवचनी करता, त्यांचे अगोदरच आपल्याला उदाहरणं दिलेली, पण या ठिकाणी सुद्धा काही एक्झाम्पल्स आहेत. बॉईज, स्टुडंट्स, काऊज, मँगोज. निलेश अँड मोहिनी आर फ्रेंड्स, म्हणजे निलेश आणि मोहिनी मित्र आहेत. गर्ल्स आर नॉट इन स्कूल, मुली शाळेत नाही. या ठिकाणी निलेश अँड मोहिनी दोघांचा समावेश एका ठिकाणी झालेला असल्यामुळे आर वापरले. अदरवाईज निलेश इज बॉय, निलेश मुलगा आहे. मोहिनी इज अ गर्ल, मोहिनी मुलगी आहे. त्या ठिकाणी इज वापरले कारण फक्त एकट्यासाठी वाक्य. दोघांचा एकत्रित मिळून या ठिकाणी कर्ता म्हणून वापर केलेला आहे. ते अनेकवचनी कर्ता झालेले आहेत. या ठिकाणी त्यांचा वापर अनेकवचनी कर्ता म्हणून झालेला आहे. मँगोज आर नॉट स्वीट, आंबे गोड नाहीत. काऊज आर नॉट अंडर अ ट्री, गायी झाडाखाली नाही. किंवा काऊज आर अंडर ट्री, गायी झाडाखाली आहेत. ऑल ट्रीज आर ग्रीन, सर्व झाडे हिरवे आहेत. हे सगळे वाक्य आपण वाचून घेऊ शकता, लिहू शकता, बोलू शकता आणि जास्तीत जास्त अशा पद्धतीचे वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. छोटे विद्यार्थी असतील तरीसुद्धा आणि जे कोणी बिगिनर्स असतील, अगदी MPSC करत असतील किंवा कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करत असतील, परंतु आपण जर बिगिनर्स असाल, आपण जर अगदी सुरुवातीपासून आपल्याला शिकायची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. ज्यांना स्पीकिंगची इच्छा आहे, बोलायला शिकायचं आहे, त्यांनी सुद्धा हे वाक्य बोलायचे आहेत. जास्तीत जास्त यांचा वापर बोलण्यामध्ये करायचा आहे. सो थँक्यू. आपण हा व्हिडिओ लेक्चर नक्कीच मी सांगितल्याप्रमाणे आत्मसात कराल, त्याचा वापर कराल लिहिण्यामध्ये, बोलण्यामध्ये आणि अशा प्रकारचे अजून व्हिडिओ लेक्चर्स आपल्यासाठी मी घेऊन येणारच आहे.